नमस्कार. मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आहे शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापनचा दिवस. 3 गुरुवार कसे गेले कळलंच नाही. आज आहे चौथा गुरुवार. तर चौथ्या गुरुवारची सगळ्यांचीच धावपळ असेल, तशीच माझीसुद्धा होती. तर आज सगळ्यात पहिलं ना सारवून घेतलं. पहिल्या गुरुवारी सारवलं होतं गेरूने, त्याच्यानंतर सारवलंच नव्हतं. पण सारवल्याशिवाय ना रांगोळीला शोभाच येत नाही असं मला वाटतं. म्हणून म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे तर सारवून घ्यावं, महालक्ष्मी आईचं स्वागत छान करावं. आणि सगळ्यात मोठं आणि कंटाळवाणं काम म्हणजे ही तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करणं. पण ती स्वच्छ केल्यावर अशी सोन्यासारखी चमकतात ना, छान वाटतं. मग सगळ्यात पहिलं तर उंबरठा पूजन केलं आणि आज असे कमळाचे छाप काढावेसे वाटले मला, कारण छान वाटत होता. शेवटचा गुरुवार आहे. कमळ म्हणजे महालक्ष्मी आईचं प्रतीक आहे. म्हणून म्हटलं बघूया आपण आज कमळाचाच छाप काढूया, नको दुसरी काही वेगळी रांगोळी काढायला. म्हणून छान असं उंबरा पूजन केलं लेपण करून. इतकं तेजस्वी वाटत होता ना उंबरा. आणि तुम्हाला पण अनुभव येईल, तुम्ही जर दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही जर असं उंबरठा लेपण केलं ना, तर खूप तेजस्वी दिसतो आपला उंबरठा. आपल्या घराला खूप शोभा येते. आणि असं म्हणतात ना, घराचा प्रवेशद्वार जितका आकर्षक आणि छान असेल ना, तितकं घर पण तसंच छान राहतं. दुसरं म्हणजे एक महालक्ष्मी आईचं स्वागत. तुपाचा दिवा लावून कलश ठेवून छान महालक्ष्मी आईचं स्वागत केलं. तिला प्रार्थना केली की तुझा अखंड वास माझ्या घरात राहू दे, तुझं कृपाछत्र आमच्या घरावर राहू दे. आणि खूप असं मंगलमय वाटत होतं. आणि आज ना मी महालक्ष्मी आईसाठी वेगळा साज करणार आहे. तुम्हाला मी आदल्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल, मी फुल मार्केटला गेले होते, तर थोडीफार लिंक तुम्हाला लागलीच असेल की मी आज कसला साज करणार आहे. तर मी असं म्हटलं की आज आपण फक्त आणि फक्त फुलांचं डेकोरेशन करूया. सगळं असं छान वाटलं पाहिजे. म्हणून जसं सत्यनारायणाच्या पूजेला केळीचे खांब आणतात ना, तसेच मी कल्याणवरनं केळीचे खांब आणले, वेगवेगळ्या रंगाचे गजरे आणले. आणि तिथे तर इतक्या सुंदर सुंदर वेण्या होत्या ना, ऑर्किडची वेणी होती. पण म्हटलं महालक्ष्मी आईला सगळ्यात जास्त लाल फूल प्रिय आहे, म्हणून मी सुंदर गुलाबाची वेणी आणली. तुम्ही मगाशी बघितलंच असेल. आणि यावेळेस ना काही साडी वगैरे नेसवाविषयी नाही वाटली मला. म्हटलं माझ्याकडे हा साचा होता देवीचा, म्हटलं आपण हा साचा ठेवूया आणि याला फुलांचं साज करूया. आणि ते एवढं सुंदर दिसत होतं. हे बघा, म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे मी गजरे आणले होते. अबोलीचा, तगरचा, मोगरा हवा होता, पण मोगरा अख्ख्या मार्केटमध्ये कुठेच नव्हता. त्या अम्माचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. अम्माला विचारलं मोगऱ्याचा गजरा काय नाही, तर अम्मा म्हणते बहुत महंगा है, 2000 रुपया किलो, कौन लेगा और कौन लाएगा. असले तिचे डायलॉग. ती अम्मा भारीच आहे. तुम्ही कधी जाल ना कल्याणला, तुम्ही खरंच जा तिच्याकडे. एकतर खूप स्वस्त देते आणि ती ना स्वभावाने खूप अशी निर्मळ वाटली मला. मग म्हटलं जाऊ दे, मग तिच्याकडनं हे सगळे गजरे घेतले. छान छान गजरे दिले तिने, एकदम खूप सुंदर होते. तर मग असा सुंदर साज केला. आणि विष्णूची प्रिय, महालक्ष्मीची प्रिय ही तुळशीची माळ, जी माझी खूप इच्छा होती, ही त्या अम्मानेच मला बनवून दिली. आणि तुम्हाला सांगितलेली हीच ती गुलाबाची वेणी. आमच्या जुवेकर मावशींनी पण मला एक गुलाबाची वेणी दिलेली, त्या डबल झाली. म्हणून म्हटलं मी तसं पण छोटी देवीची मूर्ती मी खाली पूजेसाठी मांडतेच, तर ती वेणी त्या देवीला अर्पण करूया. म्हणून मी ही दुसरी गुलाबाची वेणी जी मला जुवेकर मावशींनी दिलेली, ती वेणी मी माझ्या छोट्या महालक्ष्मीला वाहिली. त्यानंतर आपली रोजची मांडणी, विड्याच्या पानांवरती गणपती, बाळकृष्ण, शंख, श्रीयंत्र यांची स्थापना नेहमीप्रमाणे जशी करतो आपण तशी मी केली. हां, आता इथे तुम्ही म्हणाल की नंतर व्हिडिओमध्ये दिसेल की मी नंतर सगळं व्यवस्थित तयार होऊन पोथी वाचली आहे किंवा आरती केलेली आहे. कसं आहे ना, मी खरंच तुम्हाला सांगते, पूजेची मांडणी इतकी मोठी होती ना, त्यामुळे जर मी आधीच सगळी तयारी करून पूजेची मांडणी केली असती ना, तर ते मला शक्य झालं नसतं. म्हणून म्हटलं आधी आपण पूजेची मांडणी करूया, व्यवस्थित मनसोक्त पूजा करूया आणि नंतर मग हळदी कुंकासाठी तयार होऊया. कारण शेवटचा गुरुवार म्हणजे ना सगळीकडे जायची पण घाई असते आणि सगळे आपल्याकडे येत असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या घरी थांबण्याची पण घाई असते. त्यामुळे हे हळदी कुंकू असं आहे ना की दोन्ही आपल्याला मॅनेज करायला लागतं.
म्हणून म्हटलं मी आधी व्यवस्थित शांतपणे कम्फर्टेबल होऊन पूजा करते आणि त्यानंतर मग तयारीला लागते. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की ड्रेसवरतीच पूजा करते आणि त्याच्यानंतर मग आरती साडी नेसून करते, तर खरंच मला असं वाटतं ना की आपण ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहोत ना त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पूजा कराल ना तर ती पूजा मनोभावे होते. म्हणून म्हटलं आधी मी पूजा करून घेते आणि त्यानंतर तयारी करून मग पोथी आणि आरती मी करेन.
त्यानंतर हळदी कुंकासाठी माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या सवाष्णी बायका आल्या होत्या. छान हळदी कुंकू पार पडलं, हसत खेळत मस्त वाटलं का. आणि सगळ्यांना माझ्या देवीचं रूप इतकं आवडलं होतं. सगळेजण फोटो काढत होते आणि छान वाटत होतं एकदम. कारण मार्गशीर्षचा चौथा गुरुवार उद्यापन म्हटलं ना की एक वेगळंच चैतन्य घरामध्ये पसरलेलं असतं. सगळ्या येतात, खूप दिवस अशी भेट नाही होत, पण हळदी कुंकाच्या निमित्ताने भेट होते, गप्पा गोष्टी होतात. तर असं हसत खेळत माझं हळदी कुंकू उत्तमरित्या पार पडलं. तर मैत्रिणींनो, तुमचंही हळदी कुंकू उद्यापन छानच झालं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तसंच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.